प्रश्न बघा, कधी विचारलेला होता? पुणे SRPF 2023 या पदासाठी विचारलेला हा प्रश्न होता. प्रश्न काय आहे बघा, 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपये या मुलांच्या प्रत्येकी किती समान नोटा एकत्र केल्यास, म्हणजे 5चे पण तेवढेच घ्यावे लागतील, 10चेही तेवढेच आणि 20चेही तेवढेच, म्हणजे एकत्र केल्यास त्या नोटांची एकूण बेरीज किती होते? 735 रुपये. तर त्या एकूण नोटा आपल्याला समान नोटा किती असतील हे काढायचं आहे. म्हणजे तीनही नोटा समान असणार आहेत. समजा 5ची नोट जेवढी असेल तेवढीच 10ची असणार आहे, तेवढीच कुणाची असणार आहे? 20ची असणार आहे. आपल्याला समान नोटांचे काय करायचे आहेत? किमती, आणि आपल्याला दिलेले पर्याय आहेत. तर आपण काय करायचं? एक्सचं चल वापरून काढायचं. नोटा काय आहेत? आपण एक्सचं चल वापरून, समजा 5 रुपयाची नोटाची 5x, नंतर 10x, नंतर 30x, आणि तिन्ही नोटांची बेरीज केल्यानंतर आपल्याला किती रुपये मिळणार आहेत? टोटल 735 रुपये. एक्स हे चल वापरून आपण गणित करणार आहे. आता ह्यांची बेरीज करा. 30 आणि 10 किती होतात? 30 आणि 30 नाही आहे, इथं 20 आहे. 20 आणि 10 30, 30 आणि 5 35, ते किती झाले? 35x बरोबर 735. 35 इकडं गुणाकारामध्ये, तिकडे गेल्यावरती काय होणार? भागाकार. 735 भागिले 35, 35 न भागा, 35 एक्के 35, 35 दुणे 70, उरले 3, आणि 35 एक्के 35, म्हणजे एक्सची किंमत किती आली? 21. म्हणजे प्रत्येकी समान नोटा किती असणार आहेत? 5ची ही नोट 21च असणार आहेत, 10च्याही नोटा 21च असणार आहेत, आणि 20च्या नोटाही 21 असणार आहेत. आपण बाजूला टॅली करून बघू शकतो. म्हणजे पर्याय क्रमांक किती असेल? 2.